क्षणवरून तर तुम्हाला कळलं असेल की आज काय आहे. तर हो, आज आहेत गणपती आणि आमच्याच गणपती येणार आहेत. मागच्या वर्षीचा मी गणपतीचा ब्लॉग पण अपलोड केला आहे. कोणी नसेल बघितला तर जाऊन बघा, मग थोडी आयडिया येईल की आमच्याकडे किती मजा असते गणपतीला. आणि यावर्षी अजून मजा करू आपण. तर आता वाजलं 8:45 तरी अजून आमचा दादा गणपती घेऊन आला नाही, कारण दादा गोरेगावला खूप ट्रॅफिकमध्ये अडकला. आता बघू तो किती वाजता येतोय आणि आमचा गणपती येतो. इथे सगळेजण बघू शकता रेडी झाले. चिंचू, हर्दिशा, प्रेक्षा, अजून मेंबर्स यायचे बाकी आहेत. सगळे आल्यावरती मग भेटू आपण. आणि इथे आम्ही पूजेची वगैरे सगळी तयारी करून ठेवली आहे आणि बस आज सगळं रेडी आहे. बट अजून गणपती आला नाही. आता गणपती आल्यावर आपण भेटू. आलाय पण आम्हाला बँडच भेटत नाही, तर आमचा सगळा पब्लिक बँड साठी उभा आहे. विचार ना कुठून जाते. इकडे काय झालं एवढा लेट तुम्हाला? खूप ट्रॅफिक होती, जाम. एवढी कधीशी निघालेले? गोरेगाव मध्ये खूप जॅम होतं, जॅम. ओबराय मॉल वगैरे. किती वाजता निघालेले? आम्ही तिकडनं निघालो होतो 7:30. 7:30 ला आणि आता परफेक्ट 10 वाजले. मी बोललेलो मला दादा बोलला होता 10 वाजतील. शेवटी 10 वाजले बाप्पाला यायला आमच्या. इथे सगळेजण आमचे थांबलेत पण बँडच नाही भेटत आहे. काय वाटतं तुला? नाचायचं आहे? नाचायचं आहे? नाचायचं आहे? ती लोक थांबतील.
गणपती बाप्पा साईडला एक लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंबरावर गणपती बाप्पा मंगलमूर्ती 1 2 3 4 गणपती बाप्पा बाबू सोनू इथे बघ सोनू मम्मी तो हात सोड तुझा लांब चालू आहे सगळं काय बघायला सो आता इथे मी करते क्रिम्पिंग. जेवण झालं, भांडी बिंडी घासली. आता प्रेक्षा माझी इथे क्रिम्पिंग करत बसली आहे आणि ते दादा पूजेची सगळी तयारी करतोय. मी काय नाही करू शकत त्याला, सॉरी. तिने दिला चटका. येऊन दे मग. आणि आमच्या बाबूचा झोपायचा प्रकार बघा. कोणती पद्धत आहे बाबू तुझी झोपायची? आणि ते सगळी पूजेची तयारी चालू आहे. भट किती वाजता येणार आहे? 4 नो 3:30ला भट येणार आहे आमचा. आणि 3:30 वाजेपर्यंत हीच जागा राहणार आहे. त्याच्याशी खेळू नको, तो फेशियलचा आहे. तर आता बघूया. गेल्या वर्षी मी जागी होती 3:30 वाजेपर्यंत. यावर्षी बघू जमतंय कसं काय. काम तर आहे, तोपर्यंत माझी कामं पण होती. बघू. तुम्ही आमचा बाप्पा तर बघितला असेल. सांगा कसा वाटला आमचा बाप्पा, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि या सगळ्यांनी गणपतीला. मधुसूदनाय नमः त्रिविक्रमणाय नमः वामनाय नमः हरिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः प्रसन्नाय नमः निरुद्धाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः हरिये नमः श्रीकृष्णात्मने नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. डावा हात छातीवर ठेवायचा आहे, उजव्या हाताने नाक बंद करायचं आहे. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे नमः ज्योतिर्गय समृद्ध ब्रह्म भूर्भुवः स्वरूप. ओम भुवं भुवं स्वाहं महं जनं दवं दस्तं विदुर्वरं भर्गवस्मै धियो यो नः प्रचोदयात्. हात काढायचा, स्वच्छ श्वासात मध्ये ओढायचा. ओम ज्योतिर्गय समृद्ध ब्रह्म भूर्भुवः स्वरूप. आता तांदूळ घ्यायचे, गणपती बाप्पाचं स्मरण करायचं. ओम वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवाच्या पायावर आणि तिन्ही पानसुपारीच्या वेळेवर थोडे थोडे तांदूळ टाकून द्यायचे. आवाहनार्थे अक्षराम बोधर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सहस्रामाचा वटबाहेर सजना सुंगडी पावावे निर्वाणी रक्षावे सुवरवंदन. श्री देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गाणी लोडांगण मंदिर चरण विडोळ्यान बाळीन रूप तुझे प्रभेनांगणारंग पूजन भावे ओ वाळी रमणेव. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या धनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मम देव देवा पुरात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलवरस्मै नारायणाय समर्पयामि. आशितं केशवं नाम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि
हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम. जेवलास कुठे चालला जेवलास का ये आमच्याकडे डाकू मंगल सिंग आलाय. इथे बाबू बघू शकता डाकू मंगल सिंग. कसं वाटलं तुला सकाळी पूजा करून? झोपलोच नाही, जागाच होतो. आणि आणि काय भटजी आले आणि उठवलं, बोलतं आंघोळ करून ये, तयारीला लागू आपण. मग काय काय करत काय होता शेवटा वेळ? जागाच होतो, काही काय नाही मॅट पूजेची केलं तयारी नुसतं केली. बसून. पूजेची तयारी करत होतो. काय नाही ते नुसतं बसून मॅट केलं त्यांनी आम्हाला. त्याला फेशियल करायचं होतं. हा, पेशंट. हा, त्याला फेशियल करायचं होतं, ते राहायला करायचं. तो मी सकाळपासून आत्ता फ्री झाली आहे. खूप कामं होती, मी खूप बिझी होती. मला सकाळपासून नीट शूट पण काही करता आलं नाही, त्याच्यामुळे थोडे प्रेक्षाने वगैरे क्लिप्स घेतले होते, तेच ना काय ॲड केले. आता आरती होईल थोड्या वेळात, आपण आरतीला भेटूया आणि बघू रात्री असून किती मजा येते, काय होते. आत्ता सकाळपासून इतकी पाहुणी चालू होती की टाईमच नव्हता पडेल. आता मी फ्री झाली आहे, त्या म्हटलं आता ब्लॉग करूया. बहिणी खूप बिझी आहे. एवढूसा भरवते नंदसला, बघ कशी. ही आमची वहिनी अशी. सांगा हिला काहीतरी कमेंट करून नंदसची कशी जरा सेवा करायची. काय आहे आज जेवायला? जेवायला काय आहे आज? जिरा राईस आहे, चपाती आणि भेंडीची भाजी. या सगळ्यांनी फटाफट जेवायला. आणि आहे खीरपुरी, नाही शेवया खीरपुरी असं काहीतरी आहे, काय माहिती काहीतरी आहे. या सगळ्यांनी फटाफट जेवायला. तेव्हा आईला जराशी बुद्धी दे. आले हो गणपती आले, सणा साजरा झाला हा आज खरा. घरात गणपती आले, आज वाजत गाजत आमच्या घरा. आले हो गणपती. बनवलंय जेवायला आज? पनीर भुर्जी, चपाती, छोलेची भाजी. कालपासून पनीरच. मला काल तुम्हाला चिली पाहिजे होती, आज पनीर भुर्जी आहे. मग या जेवायला सगळे. आम्ही येऊ ना जेवायला? या छोले पण- छोले छोले. नाही मला ना गोड तुम्हाला काय जेवण. खाण्याची इच्छा आहे? मला जे खायची इच्छा आहे ते तुम्ही देणार नाही बनवून. आणि आता खीर पण आहे. नाही, माझी जी इच्छा आहे ती तुम्ही देणार काय नाही. इच्छा पूर्ण केली? नाही, जी इच्छा केली माझी काय? आहे ना ती तुम्ही देणार नाही काय आहे बनवून. बोल? मला गोड जेवण जेवून कंटाळा आला, मला तिखट जेवण जेवायचं. सॉरी, 2 दिवस थांबावे. मी बोललेली ना तुम्ही देणार तिखट आहे, नाही. असं काही नाही, problem तसं नाही मला. छोले एकदम मस्त झणझणीत. नाही, मला कोल्यांचं तिखट जेवण पाहिजे. पोळ्यांचं तिखट. सॉरी, 2 दिवस फक्त थांबावे, नंतर नक्कीच. बरोबर ना प्रेक्षा? मग खेळच नाही तू? अरे खेळायला पण पाहिजे की नाही? मग तिथे यायचं खेळायला ना. कोणी बोलायला लागली लगेच. कोलीच बोलायचं. माणसं बघून नाही कोलीच बोलायचं. आपण कोली आहो, आपण कोलीच बोलायचं. चला माझं जाता अरे लागलं मराठी ना. बोला, आज जायचं होतं ना, आज आहे ना. मराठी बोला त्याची आपली कोली जात नसतं नाही होईल मराठी बोलून बोलून. नाही कोली बोलायचं.
ना कोली बोलायचा ना, मग बोल कैसा एक डायलॉग कोल्यांचा. काय नाही नाही डायलॉग बोल. काय बोलू चुप गा ते असं नाही ते एकदम ती सांगते अट्टल कोली बोल. हा. मर्डर नाही. बेनानी चालती हो अंशी. ज्योती वहिनी बघा काय बोलते, बघितलं ना वहिनी. मम्मी नाही सपोर्ट करीन तर मी काय बोलू. ही मटकरांना बघा काय बोलते वहिनी. काय नाही बोलली बाबा. आमचा बाबू सियांश बाबू हा झोपलाय मस्तपैकी. आणि इथे दादा बनवतोय पकोडे. आज ज्योती वहिनी आणि चारुल दादाकडून स्पॉन्सर आहेत पकोडे आम्हाला. मस्त मस्त असे पकोडे चालू आहेत तिथे. जोड्याशी बनवतात दोघं. आणि या सगळे फुकटचे. ब्लॉग चालू केल्यावर मदत करायला आलेले दोघे. मी चालते हे बघ. वहिनी तुम्ही पहिलाच झाला उचल. मस्त असो. रेसिपी सांगू शकता का थोडी. काय सांगत नाही. सिक्रेट आहे ना, सिक्रेट आहे. टाकू का म्हणजे अरे हे ह्याच्यात. हे बघ हे बघ या. दे मी हेल्प करू का. कर कर कर. मम्मी काय बोलली. काय करेन मम्मी छोटी छोटी टाका ना. छोटे छोटे ये बराबर नाही बनत. एवढे बस. अरे चिना एवढे टाक, चिना एवढे. ये नया है मैं. ये चीनी बरोबर ऐसा कैसा तुम. ऐसा कैसा तुम मत करो. हे होईल पटापट दाखवते. दोघी जणी घसरल्या त्याच्यावरती. आता म्हणजे जास्त टाका थोडं कमी टाका. असं नाही म्हणजे असं टाकत जायची. सुट्टे सुट्टे टाक. गोल गोल नको टाकू.
अगं पापलेटवाली होशील काय माझी नवरी माझे मनात भरीस गौरी अगं पापलेटवाली होशील काय माझी नवरी माझे मनात भरीस गौरी अगं पापलेटवाली अगं पापलेटवाली अगं मोतीवाली अगं
चायनीज भेल भैया आहे, प्रेक्षा, नीता वहिनी आणि दक्ष. एक मिनिट. निलेश आता झाला. निलेश आता झाला. कोबी चोर. दादा भरव वहिनीला. आता नाव घे. आता नाव घ्या. ए थांबा, नाव घेते, नाव घेते दादा. अरे कंटिन्यू कर. तुमच्या आवाजाशी चुप राहिला तो.